हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक शिकायला सुरू करणार आहोत. हा फार महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट तुम्हाला प्रत्येक वेळी कामाला येतो. प्रत्येक वेळी तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागतं. या सब्जेक्टमध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये तुम्ही खूप सारे मार्क्स मिळवू शकता. सो आजपासून आपण कॉन्स्टिट्यूशन या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये स्कोरिंग करणं फार सोपं आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं असतं तर इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये असलेले केस लॉज, कारण केस लॉज दिल्याशिवाय कुठलाही सब्जेक्ट लॉचा पूर्ण होत नाही. सो टुडे वी विल गोइंग टू सी द फर्स्ट क्वेश्चन. तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला जातो तो आहे द नेचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं नेचर कसं आहे, कशा पद्धतीची कॉन्स्टिट्यूशन आहे ही. इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज फेडरल. आपलं कॉन्स्टिट्यूशन फेडरल आहे का हे विचारलं जातं. ओके, हा प्रश्न फिरवून कसाही विचारला जातो, पण या प्रश्नाचं उत्तर तेच लिहायचं आहे जे मी सांगते. अकॉर्डिंग टू इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात. अकॉर्डिंग टू द ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन फॉलोड बाय द पॉलिटिकल सायंटिस्ट. याचा जे अभ्यासक असतात त्यांना पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणतात. यांनी ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन केलेलं आहे. कशाचं. कॉन्स्टिट्यूशन आर आयदर युनिटरी ऑर फेडरल. प्रत्येक देशाला कॉन्स्टिट्यूशन आहे, प्रत्येक देशाला संविधान आहे, आणि हे एकतर युनिटरी असेल किंवा फेडरल असेल. युनिटरीचा अर्थ पुढे कळेलच आपल्याला, आणि फेडरलचा अर्थसुद्धा कळेलच. पहा आता. इन युनिटरी कॉन्स्टिट्यूशन द पॉवर्स ऑफ द गव्हर्नमेंट आर सेंट्रलाइज इन वन गव्हर्नमेंट. अंडरलाईन दिस वन गव्हर्नमेंट. वन गव्हर्नमेंट म्हणजे काय, दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट. इन फेडरल कॉन्स्टिट्यूशन देअर इज अ डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन द फेडरल अँड द स्टेट गव्हर्नमेंट अँड बोथ आर इंडिपेंडंट इन देअर ओन स्पियर. पहा, युनिटरीमध्ये सगळ्या पॉवर्स या सेंट्रल गव्हर्नमेंटकडं एकत्र झालेल्या असतात. तर फेडरल गव्हर्नमेंटमध्ये काय केलेलं आहे, काही पॉवर्स या सेंटरकडे असतात आणि काही पॉवर्स या स्टेटकडे असतात, आणि कधीकधी दोन्ही पॉवर्स या इंडिपेंडंट असतात. बोथ आर इंडिपेंडंट इन देअर ओन स्पियर. म्हणजे स्टेटकडे पण पॉवर्स आहेत, सेंटरकडे पण पॉवर्स, आणि दोघं पण कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत, ते एकमेकांना विचारत नाहीत. देर आर डिफरंट व्ह्यूज अबाउट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन संबंधी वेगवेगळे व्ह्यूज आहेत. काय व्ह्यूज आहेत पहा. पहिला व्ह्यू आहे इट इज अ कॉसी फेडरल अँड कंटेन्स मोर युनिटरी फीचर्स दॅन फेडरल. हे कसं आहे, कॉसी फेडरल. कॉसाय फेडरल म्हणजे काय, ॲज लाईक ॲज. कॉसीचा अर्थ होतो किंवा कॉसायचा अर्थ काय होतो, ॲज लाईक ॲज. हे फेडरल आहे आणि कंटेन्स मोर युनिटरी फीचर्स, पण खूप साऱ्या पॉवर्स हे आपल्या युनियनकडे आहेत किंवा युनिटरी गव्हर्नमेंटकडे आहेत. सेकंड ओपिनियन काय आहे, इट इज द फेडरल कॉन्स्टिट्यूशन with a novel features adopting itself on national emergencies. नोव्हल म्हणजे काय, नवीन. सो हियर हे फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे, पण याच्यातले खूप सारे फीचर जेव्हा इमर्जन्सी पिरियड असतो त्या काळामध्ये नवीन नवीन फीचर्स हे सेंट्रल गव्हर्नमेंट काही आणू शकतं याच्यामध्ये. द व्ह्यू ऑफ द फ्रेमर्स. तिसरं ओपिनियन काय आहे, द व्ह्यू ऑफ द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज दॅट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. आपले जे फ्रेमर्स आहेत त्यांचा व्ह्यू आहे की आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कसं आहे, फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. डॉक्टर आंबेडकर, चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी. डॉक्टर आंबेडकर वॉज चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. ऑब्झर्व दस, आय थिंक इट इज agreed that our constitution, notwithstanding the many provisions which are contained in it, whereby the central has given powers to override the states, nonetheless is a federal constitution. त्यांच्या अकॉर्डिंग टू आंबेडकर इट इज अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. हा जो पॅरा आहे ऑप्शनल आहे, तुमच्या माहितीसाठी, तुम्ही पेपरमध्ये नाही लिहिलात तरी चालणार आहे. बट सम कॉन्स्टिट्यूशनल ज्युरिस्ट हेजिटेट टू कॅरेक्टराइज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज फेडरल. पण काही ज्युरिस्ट आहेत ते काय करतात तर याच्यामध्ये हेजिटेट होत आहेत, त्यांना थोडी शंका येते, याला फेडरल म्हणायचं आहे का आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनला. कारण काही फीचर्स असे आहेत की जे टोटली युनिटरी वाटत आहेत, तर काही फीचर्स असे आहेत की जे आपल्याला फेडरल वाटत आहेत. ओके, सो
फेडरल प्रिन्सिपल काय आहे याद. बाय द फेडरल प्रिन्सिपल्स प्रोफेसर वेअर ऑब्झर्व्स इज मेंट द मेथड ऑफ डिवायडिंग पॉवर्स. हे काय आहे, मेथड ऑफ डिवायडिंग पॉवर्स आहेत, पॉवर्स डिवाइड करण्याच्या मेथड्स आहेत. सो दॅट द जनरल अँड रिजनल गव्हर्नमेंट्स आर each within a sphere, coordinate and independent both the federal and the regional governments. पहा आता वेरच काय बोलतात की हे काय एक पद्धत आहे कशाची, डिवायडेशन ऑफ पॉवर्सची. पॉवर्स डिवाइड केल्यामुळे काय होणार आहेत पहा, काही पॉवर्स या युनियनकडे असणार आहेत, काही पॉवर्स या स्टेटकडे असणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहेत, यांना काम करणं सोपं जाणार आहे. कोऑर्डिनेशन असेल या दोघांमध्ये. आर कोऑर्डिनेट अँड इंडिपेंडेंट इन देअर स्पियर. त्यांच्या स्पियर्समध्ये ते काय करणार आहेत, कोऑर्डिनेट करणार आहेत आणि इंडिपेंडंट राहणार आहेत. अँड नॉट सबऑर्डिनेट टू वन अनदर. आणि ते एकमेकांचे सबऑर्डिनेट नसणार आहेत, तर ते त्यांचं काम इंडिपेंडेंटली करू शकतील बट विथ कोऑर्डिनेशन. ओके. द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन इज युनिव्हर्सली रिगार्डेड ॲज अन एक्झाम्पल ऑफ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. अंडरलाईन दिस, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनला अँड फेडरल कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकेची जी कॉन्स्टिट्यूशन याला सर्वतोपरी फेडरल कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. इट इस्टॅब्लिशेस ड्युअल पॉलिसी. त्यांच्याकडे 2 पॉलिसी आहे. अमेरिकेची एक वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्याच्यामध्ये जी राज्य आहेत, राष्ट्र आहेत, त्या प्रत्येकाची एक वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे. अँड ड्युअल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आणि त्यांच्याकडे 2 फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहेत. आपल्याकडे तसं आहे का, नाही, आपल्याकडे एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. ओके. अँड ड्युअल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं आहे, त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंटला तेवढ्याच अथॉरिटीज आहेत जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत. दॅट इज फेडरल अँड द स्टेट गव्हर्नमेंट्स. द पॉवर्स ऑफ बोथ द सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट्स आर डिवायडेड अँड बोथ आर इंडिपेंडंट इन देअर ओन स्पियर. इथं पॉवर्स काय केले आहेत, डिव्हाइड केलेले आहेत आणि दोघंही कसे आहेत, इंडिपेंडंट. द एक्झिस्टन्स ऑफ कोऑर्डिनेट अथॉरिटीज इंडिपेंडंट ऑफ इच अदर इज अ जिस्ट ऑफ द फेडरल प्रिन्सिपल. फेडरल प्रिन्सिपलचं जिस्ट काय आहे, तर कोऑर्डिनेशन तर असणारच आहे, शिवाय त्यांच्या अथॉरिटीज या कशा असणार आहेत, इंडिपेंडंट असणार आहेत. सो आता इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेडरल गव्हर्नमेंट पाहूया, फेडरल कॉन्स्टिट्यूशन पाहूया. पहिला आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स. पॉवरचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. दुसरं आहे सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन ही कशी आहे, सुप्रीम अथॉरिटी आहे. तिसरं आहे रिजिडिटी आणि चौथं आहे अथॉरिटी ऑफ कोर्ट्स. हे 4 जे स्पियर्स आहेत, हे 4 जे पॉईंट्स आहेत, हे महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय नंतरचे जे सायलेंट फीचर्समध्ये मी काही पॉईंट्स शिकवणार आहे, ते पॉईंट्स तुम्ही इथं ॲड करू शकता तुमचं उत्तर लॉंगच लॉंग होण्यासाठी. ओके. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स पाहूया आधी. द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर ॲज अन इसेन्शियल फीचर्स ऑफ द फेडरलिझम. फेडरलिझमचं सर्वात मोठं काय आहे, इसेन्शियल फीचर काय आहे, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स. हे लक्षात ठेवायचं आहे. Federalism means the distribution of powers of the state among a number of coordinate bodies, each originating in and controlled by the Constitution. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मुळे जे काही निर्माण झालेले आहेत, नवीन नवीन पॉलिसीज, नवीन नवीन तत्व, नवीन नवीन ऑफिसेस किंवा बॉडीज, या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवलं जातं. डिस्ट्रीब्युशन पॉवर्स करून आपण सगळ्यांवर कुणाचं हे असणार, सगळ्यांवर बंधन कुणाचं असणार आहे, तर कॉन्स्टिट्यूशनचं. द बेसिस ऑफ सच डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर इज दॅट इट इन मॅटर्स ऑफ नॅशनल इंडिपेंडन्स इम्पॉर्टन्स इन विच अ युनिफॉर्म पॉलिसी इज डिझायरेबल इन द इंटरेस्ट ऑफ युनिट्स. आणि हे काय आहे पहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स हे कोणावर अवलंबून आहे, तर त्या युनिट्सवर कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन पॉवर करतील. अथॉरिटी is essential is entrusted to the union and matters of local concern remain with the state. लोकल कन्सर्नचे जे मॅटर्स आहेत ते स्टेट सोडवेल, मोठे कन्सर्न्स आहेत ते सेंट्रल सोडवेल. शिवाय ज्या लोकल बॉडीज आहेत, लोकल अथॉरिटीज आहेत, त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे मॅटर्स चालणार आहेत. आता दुसरा पॉईंट आहे सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो नाउ we'll see supremacy of the constitution. A federal state derives its existence from the constitution just as a corporation derives its existence from the grant by which it is created. जे फेडरल स्टेट आहे
हे त्याच्या कॉन्स्टिट्यूशनमधून निर्माण होतं. जसं कॉर्पोरेशन जे आहे ते एखादे जे आपण निवडून देतो किंवा त्याच्यातून आपण क्रिएशन करतो कॉर्पोरेशनचं, ॲज लाईक ॲज फेडरल स्टेटसुद्धा एक्झिस्ट होतं, म्हणजे निर्माण होतं. हेन्स एव्हरी पॉवर, executive, legislative or judicial, whether it belongs to the nation or to the individual state, is subordinate to and controlled by the constitution. म्हणून कॉन्स्टिट्यूशन ही कशी आहे? सुप्रीम अथॉरिटी आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या पॉवर्स आहेत, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्या पॉवर्स आहेत, ज्युडिशियरी पॉवर्स, या सगळ्या पॉवर्स ह्या कॉन्स्टिट्यूशन थ्रू काय केल्या जातात? कंट्रोल केल्या जातात. द कॉन्स्टिट्यूशन इन अ फेडरल स्टेट कॉन्स्टिट्यूट्स द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. आणि कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते सुप्रीम लॉ ऑफ द लँड आहे, म्हणजे सर्वात मोठी अथॉरिटी आहे, सुप्रीम लॉ आहे, सर्वात मोठा लॉ आहे, त्याच्यावर कुठलाही लॉ नाही. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम अथॉरिटी. ओके. द प्रोफेसर वेरेस सेज दॅट दोज two institutions, the Supreme Constitution and a written Constitution, are then essential institutions to the federal government. जेव्हा फेडरल गव्हर्नमेंट चालवायचं असतं त्यावेळेस त्या कुठल्या दोन गोष्टी आवश्यक आहेत? तर सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन ही सुप्रीम अथॉरिटीच असली पाहिजे आणि ती रिटनमध्ये असली पाहिजे. रिटनमध्ये का असली पाहिजे? कारण प्रत्येक वेळी व्यक्ती बदलतील, तसे त्यांचे नियम बदलतील आणि मग कॉन्स्टिट्यूशन काय होईल? सारखं चेंज होईल आणि त्या देशाचा कारभार नीट चालणार नाही. याच्यासाठी ती कॉन्स्टिट्यूशन कशी असायला पाहिजे? इन द रिटन स्टेट. ती कशी असायला पाहिजे? तर रायटिंगमध्ये असायला पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा रायटिंगमध्ये असते ती कशी असते? रिजिड असते, ती लगेच बदलता येत नाही. ओके. आर देन इसेन्शियल इन्स्टिट्यूशन ऑफ द फेडरल गव्हर्नमेंट. The Supreme Constitution is essential if government is to be federal. The written constitution is essential if federal government is to work well. म्हणजे काम जर चांगलं चालायचं असेल, देश जर चांगला चालायचा असेल तर कॉन्स्टिट्यूशन ही कशी असायला पाहिजे? रिटन फॉर्ममध्ये असायला पाहिजे. आणि भारताची कॉन्स्टिट्यूशन कशी आहे? रिटन फॉर्ममध्ये आहे. तर सुप्रमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे रिटन कॉन्स्टिट्यूशन. A federal constitution must almost necessarily be a written constitution. Federal constitution ही कशी असते? Almost written form मध्ये असते. The foundation of a federal state are complicated contracts. फेडरल स्टेट जे असतं त्याच्यामध्ये कसं असतं? फेडरल म्हणजे काय? स्टेटकडे पण अथॉरिटीज आहेत आणि युनियनकडे पण अथॉरिटीज आहेत. मग अशा वेळेस एकमेकांचा गुंता होऊ नये म्हणून रायटिंगमध्ये हे कॉन्स्टिट्यूशन असणं फार आवश्यक आहे. It will be practically impossible to maintain the supremacy of the Constitution unless the terms of the Constitution have been reduced into the writing. कसं पाळणार आपण कॉन्स्टिट्यूशन? जर रायटिंग फॉर्ममध्ये नसेल तर आपण कॉन्स्टिट्यूशन नीट पाळू शकत नाही, त्याचे रूल्स कळत नाहीत आपल्याला. मग ते रिटन फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. टू बेस अन अरेंजमेंट टू दिस काइंड अपॉन अंडरस्टँडिंग ऑर कन्व्हेन्शन्स would be certain to generate misunderstanding and disagreements. जर रिटन फॉर्ममध्ये नसेल कॉन्स्टिट्यूशन तर काय होणार आहे? मिसअंडरस्टँडिंग होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? डिसॲग्रीमेंट्स होणार आहेत. म्हणजे एकमेकांमध्ये कलह निर्माण होईल, वाद निर्माण होईल. पॉवर्सचं डेलिगेशन कसं आहे, पॉवर्स कुठल्या वापरायच्यात हे पूर्ण संभ्रमात असेल. म्हणून रिटन फॉर्ममध्ये कॉन्स्टिट्यूशन असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिजिडिटी. अ नॅचरल कोरोलरी ऑफ अ रिटन कॉन्स्टिट्यूशन इज इट्स रिजिडिटी. ते कसं असतं? रिजिड म्हणजे काय? ताठर असतं, म्हणजे सारखं तुम्हाला ते बदलता येणार नाही, तर ते रिजिड फॉर्ममध्ये असतं. अ कॉन्स्टिट्यूशन विच इज सुप्रीम लॉ ऑफ द लँड मस्ट ऑल्सो बी रिजिड. ती कशी असावी? सारखी फ्लेक्झिबल असेल. मला वाटलं कॉन्स्टिट्यूशन बदलावी, मी बदलेल. पुढचा येणारा नेता बदलून टाकेल, पुन्हा येणारं राज्य सरकार बदलून टाकेल. हे सारखं काय होईल? फ्लेक्झिबल जर असेल तर काय होणार आहे? सारखा बदल घडवण्यात येईल कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणून कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय असायला पाहिजे? रिजिडिटी म्हणजे काय? ताठरता म्हणजे जी सारखी बदलता येणार नाही अशी. ओके. इन अ रिजिड कॉन्स्टिट्यूशन द प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. जेव्हा रिजिड कॉन्स्टिट्यूशन असतं तेव्हा अमेंडमेंटची प्रोसिजर ही कशी असते? थोडी कॉम्प्लिकेटेड असते and difficult. This does not mean that the constitution should be legally unalterable. याचा अर्थ असा नाही की कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठला बदल घडवायचा नाहीये, किंवा त्याचा अर्थ असा नाही की जसं समाज बदलेल, जशी गरज निर्माण होईल तसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा अमेंडमेंट्स व्हायला पाहिजेत, घटनादुरुस्ती व्हायला पाहिजेत. सो इट सिम्पली मीन्स दॅट
the power of amending the constitution should not remain exclusively with either the central or state governments. म्हणजे संपूर्ण कारभार कॉन्स्टिट्यूशन बदलण्याचा किंवा घटना दुरुस्ती करण्याचा हा फक्त स्टेटला असेल किंवा युनियनला असेल असं नाही, तर त्या सगळ्या सर्वानुमते कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट घडवल्या जातात. अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कंट्री इज कन्सिडर्ड टू बी अ परमनंट डॉक्युमेंट. हे कसं आहे? परमनंट डॉक्युमेंट आहे, कायमस्वरूपी डॉक्युमेंट आहे. इट इज सुप्रीम लॉ ऑफ द लँड. द सुप्रमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन ओनली बी मेंटेन्ड इफ द मेथड ऑफ अमेंडमेंट इज रिजिड. असं सोपी पद्धत आहे, लगेच कुणी उठलं आणि घटना दुरुस्ती केली असं जर असेल तर कॉन्स्टिट्यूशन टिकेल का नीट? नाही. मग याच्यासाठी अमेंडमेंटचे हे काय केलेलं आहे तर ते थोडं रिजिड ठेवलेलं आहे. रिजिड कशासाठी ठेवलेलं आहे की कुणी उठून कॉन्स्टिट्यूशन बदलू नये म्हणून ही रिजिडिटी आहे. आता अथॉरिटी ऑफ द कोर्ट्स. In a federal state, the legal supremacy of the constitution is essential for the existence of the federal system. पहा, फेडरल स्टेटमध्ये सुप्रमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इसेन्शियल आहे. ओके. द व्हेरी नेचर ऑफ अ फेडरल स्टेट इन्व्हॉल्व्स अ डिव्हिजन ऑफ पॉवर. फेडरल स्टेटमध्ये काय केलेलं आहे तर डिव्हिजन ऑफ पॉवर्स दिलेले आहेत. आपण पाहतो आहोत की कॉन्स्टिट्यूशन आपला जो देश आहे हा फेडरल आहे की युनिटरी आहे. आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन हे कशा पद्धतीचं आहे हे पाहतो आहोत आपण. सो स्टेट गव्हर्नमेंट्स अंडर द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पाहता डिव्हिजन ऑफ पॉवर्स आहेत. कसं? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काही पॉवर्स आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे काही पॉवर्स आहेत. अंडर द फ्रेमवर्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन इट इज देअरफॉर इसेन्शियल टू मेंटेन दिस डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन द टू लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. हे काय करायचं आहे तर हे मेंटेन व्हायला पाहिजे. टू लेवल्समध्ये काय केलेलं आहे पॉवर्स दिलेले आहेत. स्टेटलाही काही पॉवर्स आहेत आणि युनियनला काही पॉवर्स आहेत. This must be done by some independent and impartial authority above and beyond the ordinary bodies. मग हे पॉवर्सचं इकडं तिकडं होऊ नये म्हणून याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी अशी बियॉन्ड द अथॉरिटी अशी पाहिजे एखादी, म्हणून इथं काय केलेलं आहे कोर्टला ही अथॉरिटी देऊन टाकलेली आहेत. वेअर फेडरल ऑर स्टेट लेजिस्लेचर एक्झिस्टिंग अंडर द कॉन्स्टिट्यूशन. द ज्युडिशियरी हॅज इन अ फेडरल पॉलिसी. ज्युडिशियरी काय करते? वेगळं राहून, अलिप्त राहून या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देते. द फायनल पॉवर टू इंटरप्रिट द कॉन्स्टिट्यूशन अँड गार्ड द एंट्रेंच प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेन्शन अबाव. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे ते काय करतं? गार्ड आहे. कशाचं? तर कॉन्स्टिट्यूशनचं. कॉन्स्टिट्यूशनला काय केलं जातं? गार्डियन आहे, गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश अ ड्युअल पॉलिसी, अ सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट with the central government at one level and the state government at other. There is division of powers between the central and the state government. फेडरल मध्ये काय होतं ते पहा. Each level of government is supreme in its own sphere. हे गव्हर्नमेंट कसं आहे? स्वतःच्या स्पिअरमध्ये सुप्रीम आहे. The Constitution of India is written and is supreme. Constitution of India कशी आहे? रिटन फॉर्म मध्ये आणि सुप्रीम आहे. The provisions of the Constitution which are concerned with the federal principles cannot be altered without the consent of majority of the state. Listen, when there is a majority, there is no majority, there will be no amendment. Amendment होणारच नाही जोपर्यंत मेजॉरिटी असेल. जोपर्यंत कन्सेंट असेल स्टेटची, सगळ्या स्टेटची कन्सेंट घेतल्यानंतरच अमेंडमेंट होतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये. The Constitution establishes a Supreme Court to decide disputes between the Union and the State. आणि सुप्रीम कोर्ट काय काम करतं तर युनियन आणि स्टेटमध्ये जे डिस्प्यूट्स निर्माण होतात त्याला सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतं तर सुप्रीम कोर्ट करतं. और द स्टेट्स इंटरप्रिट फायनली द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. आता इथपर्यंत पाहिलं आपण की भारत कसं आहे, फेडरल स्टेट म्हणजे काय आहे. ओके. फेडरलचा अर्थ समजलेला आहे. फेडरल म्हणजे काय? पॉवर्स आर डिव्हायडेड इन टू, वेअर सम पॉवर्स आर डेलिगेटेड टू द स्टेट अँड सम पॉवर्स आर गिव्हन टू द युनियन. म्हणजे इथं पॉवर्सचं काय झालेलं आहे? विभाजन झालंय. आता कॉसाय फेडरल म्हणजे काय त्याचा अर्थ पाहूया. कॉसी फेडरल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉसी फेडरल किंवा कॉसाय फेडरल? ओके. Some scholars hesitate to characterize the Indian Constitution as a truly federal. जे अभ्यासक आहेत, स्कॉलर्स आहेत, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यासक आहेत, ते हेजिटेट होतात. त्यांना हेजिटेशन होतं, म्हणजे त्यांना थोडं प्रॉब्लेम पडतो की या आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशनला ट्रूली फेडरल म्हणायचं का? फेडरल म्हणजे आता पाहिलेलंच आहे आपण, तर हे ट्रूली फेडरल आहे का?
because according to them, in certain circumstances, the constitution empowers the center to interfere in the state matters. कॉन्स्टिट्यूशनने काय केलेलं आहे तर काही केसेसमध्ये डायरेक्टमध्ये युनियन जे आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटच्या कारभारामध्ये इंटरफिअर करतं. अँड दस प्लेसेस द स्टेट्स इन द सबऑर्डिनेट पोझिशन. आणि त्यावेळेस जे स्टेट आहे ते सबऑर्डिनेट म्हणजे खालच्या लेवलला असतं आणि सुप्रीम कोण असतं तर युनियन असतं. विच व्हायलेट्स द फेडरल प्रिन्सिपल. हे फेडरल प्रिन्सिपल नाही, कारण आपण फेडरलमध्ये काय पाहिलं, स्टेटचा कारभार करतं आणि युनियनचा कारभार करतं. देअरफॉर दे यूज द एक्सप्रेशन फॉर इट ॲज कॉसाय फेडरल. आणि म्हणून काय शब्द वापरलाय त्यांनी, कॉसाय फेडरल, कॉसी फेडरल, युनिटरी विथ फेडरल फीचर्स और फेडरल विथ युनिटरी फीचर्स. अंडरलाईन करा या लाईनला. फेडरल गव्हर्नमेंट कसं आहे, युनिटरी फीचरने आहे किंवा जे युनिटरी फीचर्स आहेत ते फेडरलमध्ये दिसतात. ओके, सो आपल्या भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे कॉसाई फेडरल म्हणजे ॲज लाईक ॲज. कॉसाईचा अर्थ काय होतो, ॲज लाईक ॲज फेडरल. देअर आर सम प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विच आर प्रोड्यूस्ड इन सपोर्ट ऑफ द अबाव आर्ग्युमेंट अँड हाऊ दे मॉडिफाय द स्ट्रिक्ट ॲप्लिकेशन. पहा काही आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत ऑफ द फेडरल प्रिन्सिपल इन द फॉलोइंग मॅटर्स. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेन्स द मॉडिफिकेशन ऑफ द फेडरल प्रिन्सिपल. आपण काय केलंय, आपण फेडरलही नाही, आपण युनिटरी नाही, आपण काय केलंय, आपल्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे जे आपल्या देशाला योग्य आहे असं. म्हणून याला काय नाव दिलेलं आहे, कॉसाय फेडरल. ओके, आता अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर्स. द गव्हर्नर्स ऑफ द स्टेट अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. आर्टिकल 155, 156. पहा आता अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर कोण करतं, गव्हर्नर कशाचा असतो, स्टेटचा प्रमुख असतो. ओके, पण याचे अपॉइंटमेंट कोण करतं तर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट, देशाचा प्रेसिडेंट म्हणजे युनियन अथॉरिटीज, सेंट्रल अथॉरिटीज गव्हर्नरची अपॉइंटमेंट करतं. अँड आन्सरेबल टू हिम. आणि त्याला कुठलाही प्रश्न विचारायला ते म्हणजे विचारू शकतात. दिस इज हावेवर नॉट अ मॅटर ऑफ मच सिग्निफिकंट. गव्हर्नर इज ओनली कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट. गव्हर्नर काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल हेड आहे, कॉन्स्टिट्यूशनने निर्माण केलेलं हे पद आहे. हू शॅल नॉर्मली ॲक्ट ऑन द ॲडवाईस ऑफ द मिनिस्टर्स. आणि गव्हर्नर कुणाच्या सल्ल्याने वागतो तर मिनिस्टरच्या. देअर आर प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन अंडर विच द गव्हर्नर इज रिक्वायर्ड टू सेंड सर्टन स्टेट लॉज फॉर द ॲसेंट ऑफ द प्रेसिडेंट. स्टेटमध्ये जेव्हा एखादा लॉ बनवला जातो, स्टेटमध्ये जेव्हा एखादा कायदा निर्माण केला जातो तेव्हा तो इंडिपेंडेंटली वापरला जात नाही, तर तो कुठं पाठवला जातो तर प्रेसिडेंटच्या परवानगीसाठी तो पाठवला जातो. म्हणजे आपण फेडरल आहोत का तर नाही. ओके, प्रेसिडेंट हॅज पॉवर टू वेटो दो स्टेट लॉज. आर्टिकल 288 सब क्लॉज 2. देर आर नॉट मेनी एक्झाम्पल्स वेअर द प्रेसिडेंट हॅज वेटोड द स्टेट लॉज. कॉमनली प्रेसिडेंट हा वेटो नाही वापरत किंवा ते लॉज कॅन्सल नाही करत. देअर इज ओनली एक्झाम्पल इन केरला एज्युकेशन बिलमध्ये प्रेसिडेंटने हस्तक्षेप केला होता. बट हिअर ऑल्सो द सेंटर ऑब्टेन्ड द ॲडवायझरी ओपिनियन ऑफ द सुप्रीम कोर्ट बिफोर सेंडिंग इट बॅक टू द स्टेट लेजिस्लेचर फॉर सुटेबल अमेंडमेंट्स इन द लाईट ऑफ कोर्ट्स ओपिनियन. पण प्रेसिडेंटसुद्धा काय करतो, जेव्हा स्टेटला एखादा कायदा बनवला जातो तेव्हा तो सुप्रीम कोर्टाची अथॉरिटीच्या किंवा परवानगीनेच तो कायदा इथं स्टेटमध्ये बनवला जातो. ओके, म्हणजे आपण टोटली फेडरल नाही किंवा टोटली युनिटरीसुद्धा नाही, म्हणून आपण कसे आहोत, कॉसाय फेडरल. आता पार्लमेंट्स पॉवर टू लेजिस्लेट इन द नॅशनल इंटरेस्ट. पार्लमेंटची पॉवर आहे नॅशनल इंटरेस्टमध्ये सगळ्या. अंडर आर्टिकल 249 पार्लमेंट इज एम्पॉवर्ड टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू एव्हरी मॅटर एन्युमरेटेड इन द स्टेट लिस्ट. स्टेटमध्ये पहा 3 लिस्ट आहेत ज्या पुढे येणारच आपल्याला. स्टेट लिस्ट असते, सेंट्रल लिस्ट असते आणि कॉन्करंट लिस्ट. ओके, याच्यामध्ये स्टेट लिस्टमध्ये सगळे कायदे स्टेटसाठी असतात किंवा टॅक्सेस गोळा करण्याचे वगैरे सगळे पॉवर्स कुठं स्टेटला असतात. युनिटरीमध्ये सगळे पॉवर्स युनियनला दिले असतात आणि कॉन्करंट म्हणजे दोन्ही लोक कायदे तिथं बनवू शकतात. ओके, सो एव्हरी मॅटर एन्युमरेटेड इन द स्टेट लिस्ट इफ द राज्यसभा पासेस द रिझोल्युशन बाय 2/3 मेजॉरिटी दॅट इज नेसेसरी इन द नॅशनल इंटरेस्ट. राज्यसभाने जर 2/3 मतदान केलं आणि त्याला जर अथॉरिटीज असतील तर नॅशनल इंटरेस्टमध्ये एखादा कायदा स्टेटमध्ये बनवला जातो. देअर कॅन नॉट बी एनी ऑब्जेक्शन टू दिस प्रोव्हिजन. आणि तिथे कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं जात नाही. नो वन विल डिनाय दॅट इफ द सब्जेक्ट इन द स्टेट लिस्ट अज्युम्स नॅशनल कॅरेक्टर
एखाद्या स्टेट लिस्टमध्ये दिलेली गोष्ट ही नॅशनल लेव्हलला महत्त्वाची असेल तर पार्लमेंट शुड अमेंडेड, बट इन द प्रोव्हिजन्स वी हॅव devised an expedient way by which without formally amending the constitution we achieve the desired effect, namely the acquisition by the center of the power to administer and legislate upon the subject which has assumed national importance. एखादी गोष्ट स्टेट लिस्टमध्ये दिलेली आहे, पण स्टेटनी बनवलेला कायदा किंवा स्टेट लिस्टमध्ये दिलेली गोष्ट ही जर नॅशनल इम्पॉर्टन्सची असेल, नॅशनलच्या म्हणजे नॅशनल याच्यावरच जर असेल, तर त्या ठिकाणी पार्लमेंटला अथॉरिटीज दिलेल्या आहेत की ते काय करू शकतात, तो कायदा अमेंड करू शकतात, तो कायदा बदलू शकतात, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करू शकतात. म्हणजे सुप्रमसी कुणाची आहे तर पार्लमेंटची आहे, इव्हन स्टेटच्या याच्यावर सुद्धा. It should also be noted that this power is given to Parliament by the Council of States, okay, itself by passing the resolution supported by 2/3 majority of the members present. Thus, in effect, by this device, the Constitution is amended by the agreement of majority of the states. पहा, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायचे असते, कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट घडवायची असते, तेव्हा 2/3 स्टेटची सुद्धा काय असते, आवश्यकता असते. म्हणजे 2/3 स्टेटकडून जेव्हा परवानगी येते तेव्हा आणि तेव्हाच पार्लमेंट काय करू शकते तर एखाद्या घटनेमध्ये किंवा एखाद्या आर्टिकलमध्ये घटना दुरुस्ती करू शकते, कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्ती करू शकते. म्हणजे इथं युनिटरी पॉवर आहेत का सगळ्या अमेंडमेंटच्या, तर नाही, इथं स्टेटची सुद्धा परवानगी घ्यावी लागते. म्हणजे दोन्ही पण नाही, आपण फेडरलही नाही आणि युनिटरी पण नाही. We therefore fail to understand how Article 249 places the state in subordinate position. आता पार्लमेंट्स पॉवर, पुढचा पॉईंट पहा. पार्लमेंट्स पॉवर टू फॉर्म न्यू स्टेट अँड अल्टर बाउंड्रीज ऑफ एक्झिस्टिंग स्टेट. पार्लमेंटला पॉवर दिलेत की ज्या स्टेट आहेत त्यांच्या ज्या मर्यादा आहेत किंवा त्यांच्या ज्या सीमा आहेत त्या वाढवायच्या किंवा त्यांच्या सीमा काय करायच्या, कमी करण्याच्या पॉवर कुणाला दिलेल्या आहेत तर पार्लमेंटला दिलेल्या आहेत. The Parliament of India may form new states or diminish the area of any state, and it may alter the boundaries or name of any state. Article 3, the very existence of the union government. पहा, पूर्ण काय केलेलं आहे, अथॉरिटीज दिल्यात की पार्लमेंट काय करू शकतं, एखाद्या राज्याच्या सीमा वाढवू शकतं किंवा सीमा विस्तार करू शकतं किंवा सीमा कमी सुद्धा करता येतात त्यांना. द पॉवर कन्फर्ड ऑन पार्लमेंट टू मेक टेरिटोरियल ॲडजस्टमेंट इज बेटर एक्सप्लेन ऑन द हिस्टॉरिकल बेसिस. ओके, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर द फर्स्ट टाइम एस्टॅब्लिश फेडरल पॉलिसी इन इंडिया. इन deliberately created the constituent units of the federation, although they had no organic roots in the past. पहा, बाउंड्रीज बदलताना हिस्टॉरिकल पण बॅकग्राऊंड पाहिलं जातं आणि बाउंड्रीजमध्ये चेंजेस केले जातात. द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वेअर वेल अवेअर ऑफ द peculiar conditions under which and reasons for which the states were formed and their boundaries were defined, and so they deliberately accepted the provisions of Article 3. Article 3 मध्ये काय दिलेलं आहे, पार्लमेंटला पॉवर दिलेल्या आहेत कशाच्या तर सीमा कमी करण्याच्या किंवा सीमा वाढवण्याच्या. with the view to meeting the possibility of the redistribution of state territory after the integration of Indian states. पहा, महाराष्ट्राची निर्मिती झाली, नवीन महाराष्ट्र निर्माण झाला, आधी महाराष्ट्र अस्तित्वात नव्हतं. म्हणजे एखाद्या स्टेटची निर्मिती करण्याची पण पॉवर कुणाला आहे, पार्लमेंटला आहे. एखाद्या स्टेटची सीमा वाढवण्याची पॉवर कुणाला आहे तर पार्लमेंटला आहे आणि एखाद्या स्टेटची सीमा कमी करण्याची पॉवर सुद्धा पार्लमेंटला दिलेली आहे. द प्रोव्हिजन्स इन आर्टिकल 3 टेक्स इन टू अकाउंट द फॅक्ट दॅट द कॉन्स्टिट्यूशन contemplated readjustment of the territories of the constituent states which might arise in future. कॉन्स्टिट्यूशनने काय केलेलं आहे तर आर्टिकल 3 खाली पार्लमेंटला पॉवर दिलेल्या आहेत की त्या स्टेटच्या सीमा वाढवू शकतात किंवा स्टेटच्या सीमा कमी करू शकतात किंवा एखादं न्यू स्टेट एक्झिस्ट करू शकतात किंवा एखादं स्टेट दुसऱ्या स्टेटमध्ये सम्मिलित सुद्धा करू शकतात. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन्स पाहूया. या सुद्धा आपल्या क्वासी फेडरलच्या ह्या आहेत. The Constitution envisages there are three types of emergencies. Emergencies म्हणजे आणीबाणीचा काळ बोलतात त्याला.
द इमर्जन्सी कॉज बाय वॉर युद्ध होतं आर्टिकल 352 खाली, और एक्सटर्नल ॲग्रेशन और आर्म रिबेलियन, कुणीतरी सशस्त्र रिबेलियन म्हणजे काय करतं तर हल्ला करतं किंवा उठाव करतं. एमर्जन्सी कॉज बाय फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशनरी इन द स्टेट. कॉन्स्टिट्युशनल मशनरी म्हणजे काय, जी सुव्यवस्था आहे तिचा भंग होतो. जी आपली सुव्यवस्था चालली आहे, नीटनेटकं राज्य, त्याच्यामध्ये अचानकच गोंधळ माजतो आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी निर्माण होते. आर्टिकल 356. आणि फायनान्शियल इमर्जन्सी आर्टिकल 360. फायनान्शियल म्हणजे काय तर आर्थिक मंदी. ओके, हे डिटेलमध्ये नंतर तुम्हाला आहे इमर्जन्सी पॉवर्स वगैरे. आता इथे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत. तर व्हेन द प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी इज मेड अंडर आर्टिकल 352, द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बिटवीन द सेंटर अँड द स्टेट अंडरगो व्हायटल चेंज. जेव्हा इमर्जन्सी डिक्लेअर होते तेव्हा स्टेटच्या आणि सेंटरच्या पॉवर्स काय करतात तर बरेचसे चेंज होतात त्याच्यामध्ये. पार्लमेंट इज एम्पॉवर्ड टू मेक लॉज. Under Article 356, if the President is satisfied that government of the state cannot be carried on in accordance with the provisions of the Constitution, he can dismiss the state ministry and dissolve the legislature and assumes all functions of the state. पहा, इमर्जन्सी कधी होते जेव्हा अंडर आर्टिकल 356 जेव्हा प्रेसिडेंटला असं वाटतं की स्टेटमध्ये प्रोव्हिजन्स नीट चाललेले आहेत किंवा नीटपणे कॉन्स्टिट्यूशन थ्रू ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेत त्यानुसार कामकाज चाललेलं नाही, अशा वेळेस काय केलं जातं, इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते. दस नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बिटवीन द सेंटर अँड द स्टेट विच इज द बेसिक इलेमेंट ऑफ द फेडरल कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे नॉर्मली काय आहे, सेंटर आणि स्टेटमध्ये जेव्हा पॉवर्स डिस्ट्रीब्यूट केलेले असतात त्याला म्हणायचं फेडरल स्टेट. अँड ऑफ द फेडरल कॉन्स्टिट्यूशन इज कम्प्लिटली सस्पेंडेड. आणि अशा वेळेस काय केलं जातं, इमर्जन्सी जेव्हा असतं तेव्हा फेडरल जे आपल्या ज्या पॉवर्स आहेत म्हणजे स्टेटच्या पॉवर्स आहेत, पूर्णपणे पॉवर्स हा कुणाकडे कंट्रोल केल्या जातात तर युनियनकडे कंट्रोल केल्या जातात. फेडरलकडे कंट्रोल केल्या जात नाहीत किंवा स्टेटकडे कुठल्याही पॉवर्स नसतात. इट इज अलेज दॅट दिस प्रोव्हिजन्स इनॅबल द युनियन पार्लमेंट to convert the union into the unitary state which vitally affects the federal character of the Indian constitution. भारताचे कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, फेडरलही नाही आणि युनिटरी पण नाही. जेव्हा इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते, जेव्हा आणीबाणीचा काळ असतो त्यावेळेस सगळ्या पॉवर्स या युनियनकडे असतात किंवा सेंटरकडे असतात. त्यावेळेस स्टेटकडे कुठल्याही पॉवर्स नसतात. म्हणजे आता हे गव्हर्नमेंट कसं झालं, युनिटरी. म्हणजे काही अंशी आपण फेडरल आहोत, काही अंशी आपण युनिटरी आहोत. म्हणजेच थोडक्यात कसे आहोत आपण, कॉसाय फेडरल आहोत. फ्रॉम द डिफरंट व्ह्यूज इंडिया इज अ फेडरल अँड अमेरिका इज मोर फेडरल. काही व्ह्यूजमध्ये आपण कसे आहोत, फेडरल आहोत. आणि अमेरिका हे कसं आहे, पूर्णपणे फेडरल स्टेट आहे, कारण तिथं स्टेटकडे पण तेवढ्याच पॉवर्स आहेत आणि युनियनकडे पण तेवढ्याच पॉवर्स आहेत. पहा, इन द आउटलाईन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इन प्रॅक्टिस देअर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन द टू. खरं तर प्रॅक्टिसमध्ये दोन्हीकडे पण डिफरन्स नाही आहे तसा, पण इट मे बी दॅट we deviated in respect of the certain matters from the strict federalism as operating in the USA or Switzerland, but the reasons obvious. In India, the constitution maker defined the Indian federal structure not with an eye of that theoretically. आपण फक्त theoretically federal नाहीये, तर federal structure not with an eye of theoretical but on practical consideration is designing federalism. आपण जे फेडरलिझम ॲक्सेप्ट केलेलं आहे हे कसं डिझाईन केलेलं आहे, आपल्या स्टेटला योग्य. म्हणजे कधी आपण फेडरल असतो तर कधी आपण युनिटरी असतो. बऱ्याच वेळा आपण युनिटरी असतो इमर्जन्सी प्रोव्हिजन्समध्ये, किंवा जेव्हा एखादं युद्ध घोषित होतं त्यावेळेस, किंवा एखादा कायदा बनवायचा असेल त्यावेळेस. म्हणजे खूप सारे पॉवर्स आपल्या युनियनकडे आहेत, तसेच खूप सारे पॉवर्स आपल्या स्टेटकडे सुद्धा आहेत. सो under the impact of world wars, international crises, scientific and technological progresses and development and emergencies of the ideal or social welfare state, the whole concept of federalism had been undergoing and a change from sometimes throughout the world. There are centralizing tendencies in evidence in every federation, and whether इट इज इन USA और इन ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आणि USA मध्ये कसं असतं की प्रत्येक स्टेटला अलाउड आहे, ते लोक प्रत्येकाचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाचा कायदा. इव्हन एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना तिथं पासपोर्ट लागतो, तिथं जाण्यासाठी विजा लागतो. पण आपल्या स्टेटमध्ये तसं आहे का, आपण पण युनियन आहोत, आपले पण वेगवेगळे स्टेट्स आहेत, म्हणजे आपण सुद्धा वेगवेगळ्या स्टेटनीच बनलेलो आहोत. पण
आपल्याकडे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटकडे मध्ये जाताना पासपोर्ट लागत नाही, किंवा आपल्याकडे एका स्टेटचे नियम वेगळे आणि दुसऱ्या स्टेटचे नियम वेगळे असं नाही. आपण कुठेही सर्व्हाइव्ह करू शकतो, आपण कुठेही फिरू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि USA मात्र हे असं नाहीये. त्यांच्याकडे नॅशनल गव्हर्नमेंटकडे पूर्ण पॉवर दिलेत. हॅव एमर्ज इन एव्हरी फेडरेशन. The framers of the Indian Constitution took note of these federations and kept in view the practical need of country design on the federal structure, not on the footing that it should confirm the some theoretical definite or standard pattern, but on the basis that it should be able to subserve the need of the vast. आपले जे कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते फार हुशार होते. त्यांनी काय केलं, त्यांनी भारताच्या योग्यतेचं, म्हणजे कधी पॉवर स्टेटला दिले आहेत, कधी पॉवर्स त्यांनी युनियनला दिले आहेत, आणि काही कालावधीसाठी सगळ्या पॉवर्स या कुणाला दिले आहेत, युनियनला दिले आहेत. म्हणजे आपलं गव्हर्नमेंट हे युनिटरी सुद्धा आहे, फेडरल सुद्धा आहे. सो आवर गव्हर्नमेंट इज कसं आहे, क्वासी फेडरल. In short, it may be calculated that the Constitution of India is neither purely federal nor purely unitary, but it is the combination of both. आपण टोटली फेडरल नाही, टोटली युनिटर नाही, तर आपण कसं आहोत, कॉम्बिनेशन ऑफ द बोथ आहोत. इट इज अ युनियन ऑफ कंपोजिट स्टेट ऑफ द नॉवेल टाईप. आपण एक नवीन प्रकारचं गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन निर्माण केलेलं आहे. इट एन्श्रिन्स द प्रिन्सिपल दॅट इन स्पाइट of federalism the nation interest ought to be paramount. आपला नॅशनल इंटरेस्ट कसा आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. नॅशनल इंटरेस्ट हा सर्वात मोठा. आपली देशाची अखंडता, एकाग्रता ही जी आहे, एकता ही सर्वात महत्त्वाची आहे. हे लक्षात ठेवून आपल्या कॉन्स्टिट्यूशनची रचना आहे किंवा आपल्या देशाची रचना आहे. द नॅशनल इंटरेस्ट ought to be paramount, म्हणजे नॅशनल इंटरेस्ट हा पॅरामाउंट असायला पाहिजे, सर्वश्रेष्ठ असायला पाहिजे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज मेनली फेडरल विथ युनिक सेफगार्ड्स फॉर एन्फोर्सिंग नॅशनल युनिटी अँड ग्रोथ. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ही नॅशनल इंटिग्रिटी आणि युनिटी, त्याची ग्रोथ याला अवलंबून बनवलेली आहे. याचं काय व्हायला पाहिजे, प्रोग्रेस व्हायला पाहिजे. मीन्स what our country or our constitution is not totally federal, is not totally unitary, but it is a quasi-federal. Thank you.